काय भाजी बनवली ग? चिकन. या भाजी बनवण्यासाठी काय काय करायला लागलं आम्हाला? काय करायला लागलं? ही कटवट झोपलेली आहे आणि ना मस्त झोपली ती. मी पण थोडा वेळ झोपली आणि तुम्हाला दाखवते 4 वाजले संध्याकाळचे. कंटिन्यू पाऊस सुरू आहे, कंटिन्यू, कसाच थांबत नाही. आणि उद्या ना यांच्या इथे पालखी येते, तर त्याचीच तयारी सुरू आहे, पाऊस येऊ नये म्हणून. काम करतायत ते लोक एवढे पावसात. तर ना मी झोपलीच नाही, म्हणजे झोपच येत नाही आहे मला. हे झुकझुक पाणी चालू आहे इकडे आणि झुकझुकच म्हणतात का. तर ना मी आता 4 वाजलेत, मी झोपली होती थोडा वेळ, म्हणजे झोपली म्हणजे पडली होती, फक्त मोबाईल रील्स बघत बघत चाललं होतं माझं आणि आराम झाला. आता 4 वाजले, म्हटलं चला कामाला लागूया. जसं की झाडझूड हे ते चालूच राहतं आपलं. आणि ना आप्पू झोपलेली आहे, तर मला पण झोपू वाटते, पण म्हटलं नको, खूप उशीर होतो नंतर मग. आणि आप्पू पण आता उठेलच थोड्या वेळात, ती काही उठली नाही, तिकडे झोपली मस्त निवांत झोपली. आणि ती जोपर्यंत हे आहे काय बोलतात झोपलेली आहे तोपर्यंतच मी काम करू शकते पटापट. कामं झालेले आहेत, फक्त आता संध्याकाळचीच चाललं म्हटलं करा. तर खाली ना आमच्या खोली मालकाच्या इथे ना हे येतं, पालखी येतं, म्हणजे इथं आळंदीला येते ना, देऊ आळंदीला. तर इथं पण ते बोलवतात, नाश्ता पाणी जेवण जे काय असेल ते, आणि त्यांच्याकडून ते मस्त छान असं करतात, त्यांना जसं होईल तसं. तर उद्या कार्यक्रम आहे त्यांच्या इथे. मागलच्या वर्षी पण आम्ही इथं होतो ना, तेव्हा पण मी गेली होती आणि छान मस्त ते वाजवतात वगैरे, खूप छान राहतं. तर तेच त्यांच्या तिथे खाली सुरू आहे. उद्या येणार आहेत वाटते, उद्या गुरुवारचे, हां उद्या येणार आहेत. तर तेच पाऊस कंटिन्यू येतो आहे, पाऊस खूपच पाऊस येतो आहे. आणि उद्या काय माहिती आता कसं नियोजन करतात, पण सुरू आहे त्यांचं. आणि खाली पाऊस वगैरे लागू नये म्हणून त्यांच्या ओळखीच्या लोकांना ते जसं बोलवतात नाश्ता पाणी वगैरेसाठी. आणि उद्या जेवण पण राहतं, असं त्यांचं काहीतरी राहतं वाटतं, मला पण तेवढं माहिती नाही. आणि म्हणूनच मग म्हटलं पाऊस सुरू आहे तर बघावं काय चालू आहे यांचं, म्हणजे खूपच आवाज येत होता मला. तर मी तेच बघत होती. हे ऑफिसला गेले यार, मी झोपीच गेली. मला इतकं म्हणजे ना मला इतका कंटाळा आला होता ना, तर झोपली म्हणजे असंच पडली होती आणि झालं. आता झोप काय लागत नाही, सवयच मोडून टाकली मी. पडायचं 2 अर्धा तास पडायचं. 3 वाजता जातात ते, मग 3 आणि 4 लगेच होऊन जातात बाकीचे भांडी वगैरे होईपर्यंत. तर तेच. आणि झोपलं ना की मग इतका आळस येतो मला, तर खूपच येतो, आणि मग काहीच करूच वाटत नाही, उठूच वाटत नाही मेन म्हणजे. तर आता मी लागते माझ्या कामाला. कामं म्हणजे हेच, आता झाडझूड करते, स्वयंपाक वगैरे बघते, स्वयंपाकाचं काय आणि काय काय व्हिडिओ मी काढू शकते आता बघते काय होतं माझ्याकडून काढण्याचं. कारण की मला या पावसामुळे ना काय शूट करूसं वाटत नाही खरं म्हणजे, मेन म्हणजे का पाऊस आहे नसो. आणि पाऊस पण इतका झुकझुक म्हणजे खूपच असं बारीक 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 असं सुरू आहे. तर चला, आता मी पूर्ण अंधार केला होता, कारण की आपू तिच्याशिवाय काही झोपत नाही, आणि ती झोक्यात काही झोपत नाही, आता खालीच झोपते. कधी मध्ये झोपते झोक्यात. तर असं सुरू आहे. मी कपडे किती धुतले दाखवते. मी हे बेडशीट धुतलं आणि ना बेडशीट धुतले, बाकी ग्रिलवर पण कपडे आहेत. पाऊस थांबत नाही, मग काय करणार, धुवावंच तर लागणारच ना कपडे. आणि मी दाखवते तुम्हाला. आणि मी इकडे पण कपडे धुवून वाळवत टाकलेत, तुम्हाला आता किती दाखवू. अरे कुंडाने पाणी पडते का, 1 मिनिट.
याच्यात मी तुळस लावलेली आहे. याच्यात पण कपडे आहेत वाळू घालायचे. बघू आता. आणि पूर्ण ग्रिलवर पण मी माझेच कपडे टाकलेत. आता थोडीशी भूक लागल्यासारखं झालं, कारण की ना जेवलीच नाही मी आज. म्हटलं मॅगी बनवूया गरम गरम पावसामध्ये. अरे पाऊस थांबला काय? एका सेकंदात पाऊस थांबतोय आणि दुसऱ्या सेकंदात सुरू, असं चाललंय. मी भांडे पटापट लावून टाकलेत किचन ओट्यावरचे आणि आता मॅगी गरम गरम मस्त मॅगी खाते. सुरू आहे मॅगीच बनवणं. मस्त गरम गरम मॅगी बनवून आता मी टेस्ट करते. मी खूप दिवसानंतर मॅगी खाते आणि ना असं काही बनवत नाही मी रोज रोज. म्हणा आज बनवली आहे तर मी खाऊन दाखवते तुम्हाला. ती वाफ येते गरम येते. मला खरंच मॅगी पण नाही खाता येत. मी खाल्लीच नाही खूप दिवसाची. म्हणजे ना खूप गरम आहे. खूप गरम आहे. भीती वाटते खायची. खूप छान आहे. लागते. बनली पण खूप छान. फक्त जरा तिखट झाली जशी मला पाहिजे. मी तिखट खूप खाते. खूप म्हणजे खूप पण नाही, कमी प्रमाणात खाते. पण हे खूपच कमी प्रमाणात खातात, त्यामुळे मग मला असलं तिखट जर बनलं ना कधी तर आवडतं. मग चला मी मॅगी खाऊन घेते आता. हे हात नको लाव त्याला. हात नको लाव. हात काय? काय पिल्लू? काय पाहिजे तुला? चल घरात चाल. चल इकडे वया, तिकडे जात नसतात. चल 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 चल. सामान घ्यायचं आपल्याला. मी चालले बाबा. भम येते भम. आपू भम येतो बरा. नको राहू दे. खाल्ला का ओरडा? नको नको राहू दे. कशाला घेते ते अंकल मारतात. ते बघा अंकल ते मारतात. ते लिए तू ए आपू. रबर घ्यायचं का तुला? हे घ्यायचंय. कुठे चालली? कुठे? मी आत्ताच बाहेरून आली. बाहेर गेली होती आणि थोडंफार सामान आणायचं होतं. माझं ब्लाऊज पण टाकायचं होतं, ते टाकलं मी साडीवरचं. आणि थोडंफार देवाचं सामान आणायचं होतं. काय महागाई आहे खरंच. मी आपूच्या पप्पासोबत जाते ना, मला कळत नाही. पण मी आज आपूसोबत गेली होती ना, इतकी महागाई आहे. देवाचं सामान घेतलं मी थोडंसं. 515 रुपयाचं झालं. मी म्हटलं बाई मी 500 रुपये देते तुम्हाला. मी काय वरचे 15 देत नाही, असं माझं चाललं होतं. आणि मग मी तेवढेच दिले आणि आली घरी वापस. मला भाजीपाला घ्यायचा होता, पण म्हटलं नको, माझ्याकडे काय पैसे नाहीत आता बाबा, जाऊ दे. आणि बाकीचं सांगायचं झालं तर आज भाजीमध्ये बनवलं काजू करी बनवा. कारण की हे इतके कंटाळून गेले ना भाजीसाठी. हे नको करू ते नको करू म्हटलं ते बनवते. आणि त्याआधी मी तुम्हाला माझं सामान दाखवते. मी काय आणलं. इतकं भाव खरंच. देवाचं सामान इतकं खूप दिवस झाले देवाचं सामान नव्हतंच खरं म्हणजे. कृष्णासाठी ड्रेस पण नव्हता आणि बाकीच्या पण गोष्टी नव्हत्या. म्हटलं आणावं. बघा मी इतकं सामान आणलं. हे आसन आणलं, अगरबत्ती आणि कृष्णासाठी हा ड्रेस आणि अजून
ह्या फुलवाती, कापूर, अजून हारबीर हे इतकं आणलं. आणि फक्त माझ्यासाठी हा कोण आणला एक 5 रुपयाचा, तो पण कृष्णाला किती छान दिसेल ना. आणि एवढंच आणलं बस. आणि इथं भाजी पण बनवून झाली, काजू करी. हे बघा, अशी काजू करी केली. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते माझ्या हात जवळ. हे बघा, आपू दे ग मला पोळी लाटून. अपूर्वा काय करते पिल्लू? पोळी लाटते तू? दे मला पोळी लाटून. मी भाजते तुझी पोळी, मग तू पप्पाला खाऊ घाल. ओके? हा पुई. चला आता मी पण लाटून घेते. पोळ्या बनवते झाल्या, तर आता माझ्या पोळ्या बनवूनच झाल्या. आपूचं पोळ्या सुरू आहे करणं, मला पोळी लाटून देते ती. आज आम्ही बाहेर गेलो होतो ना, तर बाहेर जाताना काय झालं, जाता वेळेस मस्त गेलो आणि येते वेळेस ना थोडासा अंधार पडला होता. तर आपू काही खाली उतरायचं नावच घेत नव्हती. आणि अंधाराचं मला पण थोडंसं हेच वाटत होतं, भीतीच वाटत होती. भीती अशीच वाटत होती कारण की 2 माणसाचे भांडणं सुरू होते आणि मस्त असे एकदम भयंकरवाले भांडणं सुरू होते. तर ते बघूनच मी म्हटलं लाईट गेली आपू. तर ना आमच्या इकडं लाईट गेली आहे. अंधार झाला, पूर्ण अंधार अंधार. आणि अंधारात बसून कोणीतरी मोबाईल बघते. अंधाराच्या नावावर मस्त फायदा चालला उचलणं, ते म्हणजे अपूर्वा. आपू काय करते? अंधार पडला ना की म्हणते मम्मा अंधार झाला ना, आता मी मोबाईल बघणार, असं बोलते. तसं सुरू आहे. आता लाईट आल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. तर आता लाईट गेली होती, त्याच्यामुळं मग मला तुम्हाला काही सांगताच आलं नाही. मी आता परत सुरू केलं व्हिडिओ. तर ना मी आणि आपू बाहेर गेली होती, तर तिथे भांडणं सुरू होते. म्हणजे येते वेळेस भांडणं सुरू होते. मला इतकी भीती वाटली ना. तर काय झालं होतं, म्हणजे ना एकदम शिल्लक कारणावरून भांडण सुरू होते त्या लोकांचे. तर असं मला इतकी भीती वाटली ना, म्हटलं आता आपू आणि मी एकटीच आहे रोडने, अंधार पण पडत होता, त्यामुळे मग भीती वाटली. असं लोक काय करतात, थोड्याशा शिल्लक कारणावरून भांडायला लागतात. तर ते गाडीबद्दलच काहीतरी झालं होतं वाटतं, ट्रॅफिक झालं होतं आणि एका माणसाने धडक दिली होती वाटतं. म्हणजे असंच वॉल कंपाऊंडला का काहीतरी मॅटर होतं. तर मला ते ऐकायचं नव्हतं. म्हणजे इतके जोरात आणि खूप म्हणजे हे चालले होते भांडणं, तर मला ते ऐकायचं नव्हतं. पण ते काय झालं, तिथे ट्रॅफिक होतं आणि मला तिथे थांबावं लागलं अपूला घेऊन. आपू तर इतकी एन्जॉय करत होती ना, सांगू काय करत होती. आपू काय करत होती, तिथं भांडणं चालले आणि ही हसत होती. तर हिला म्हणलं बाई शांत बस, तुझ्याबरोबर मला पण हे करतील, मारतील वगैरे. लोक काय सांगतात ना, आजकाल इतकं काय काय घडते ना. एक बाई होती, एक माणूस होता आणि 2-3 जण होते एका बाईकवर आणि कोणाच तरी वॉल कंपाऊंडला धडक दिली होती. असंच काय तर त्यांचं असंच काहीतरी मॅटर सुरू होतं. पण ना सांगायचं हे झालं काय, तू कर ना पोई. तर सांगायचं हेच झालं की आता मला अंधाराचं जायचं पण भीती वाटत आहे. म्हणजे कोणी अडवते तर खूप अडवलं होतं लोकांना, म्हणजे जाऊ देत नव्हते त्या घरापासून. आणि एक काकू होत्या, तर त्या बोलल्या की तू इकडल्या साईडनं जा, कारण की तुझ्याकडे छोटं बाळ पण आहे, त्यामुळं मग तू काय कर, जा, इथे नको वाट बघत बसू, आणि म्हणजे जाऊ देतील असं वगैरे. पण बरेच लोक पण होते गाडीवर, कोणी झेप्टो डिलेवरी बॉय वगैरे होते. तर ते इतके जोर म्हणत होते की आम्हाला तरी जाऊ द्या, तुमचं बंद करा वगैरे, असं चालू होतं. आणि माझं असं होतं की मी म्हणू तर उगाच जास्त म्हणजे हे व्हायचं, त्याच्यामुळं मी गपचूप बसली होती, म्हणजे उभीच होती तिथे. आणि आप्पू मात्र हसत होती की काय चाललं, मम्मा मम्मा करत होती आणि हसत होती. मग ते काकूने मला आरामात काढून दिलं तिथून की या साईडने जा वगैरे. तर आता परत ना
मी आपूला नेलं तरी थोडं उजेडात नाही. आणि उजेड म्हणजे जस्ट गेलो, ब्लाऊज वगैरे टाकलं आणि तिथे ना मला फ्लावर्स दिसले म्हणून मला आठवलं की माझा देवा म्हणजे कृष्णासाठी ड्रेस नव्हता आणि कृष्णाला ड्रेस खूप दिवसाचा नाही आहे खरं सांगायचं झालं तर. त्याच्यामुळेच मग मी गेली होती, म्हटलं कृष्णाला ड्रेस घेऊया. आणि मग अगरबत्ती अशा छोट्या मोठ्या गोष्टी आठवत गेल्या आणि लेट होत गेलं. तिकडे मला काहीच वाटलं नाही, म्हणजे लोक भरपूर असतात तर असं काही भीतीचं वाटत नाही. आणि भीती पण तशी नाहीच आहे, फक्त मला ते भांडणं झाले आणि तिथं अडवलं होतं ना, लोक अडवलं म्हणजे ट्रॅफिक झालं होतं, त्याच्यामुळे मग थोडंसं येण्यात प्रॉब्लेम. तर असं रोडवर चालू राहतं. आणि मला ना तो मंदिरात गेलो होतो आम्ही, अजून बरंच ठिकाणी इकडे तिकडे फिरलो आपू आणि मी. काय झालं होतं, घरात बसू म्हणजे कंटिन्यू 8 दिवस झाले घरात म्हणजे पाऊसच सुरू आहे तर घरातच बसून आहे. त्याच्यामुळे ना इतकं बोर झालं आणि मलाच माझं म्हणजे असं डोकं जाम होतं आहे आणि भरपूर असं प्रॉब्लेम म्हणजे टेन्शन येतं आहे की घरात 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 असं होतं ना, तशा टाईपमध्ये झालं होतं. म्हणून मग म्हटलं चला थोडा वेळ मला साडीचं ते ब्लाऊज पण टाकायचं होतं, पिको फॉलला पण टाकायचं होतं, म्हणून ते टाकून देईल म्हटलं आणि थोडंसं फिरून पण येता येईल म्हणून मी गेली होती आपूला घेऊन. तर मस्त छान असं फिरून आलो थोडा वेळ. आता आपूचे पप्पा यायचे राहिले ऑफिसवरून, आता ते जेव्हा येतील ना तेव्हा आम्ही जेवण वगैरे करू आणि मग थोडा वेळ फिरणं वगैरे होतंच माझं. आणि थोडा वेळ जेवण झालं ना की फिरते. आता म्हणजे ना 2-3 दिवस झाले मी त्यांच्यासोबतच जेवण होते माझं, का तर आप्पू जेवू देत नाही आणि टाईम पण होऊन जातं, त्यामुळे म्हटलं चला सोबतच जेवलेलं बरं. आप्पू अशी मला काही जेवू देत नाही, म्हणजे काय करते ती माझ्या मांडीवर येऊन बसते जेवायला लागली की तिला असं वाटतं मला पण भरवावं वगैरे असं चालू असतं. तर तिला आता मी जेवण भरवते. तिला जेवण भरवलं म्हणजे लाईट आत्ताच आली आहे तर पटकन तिला जेवण भरवते आणि बाकीचं आवडते. भांडी घासायची आहे थोडीशी तर ती घासून घ्यावा मला असं वाटतंय, कारण की ना मग एकदमच इतके भांडे पडून जातात खूप जास्त. तर तेच मी थोडेसे आहेत तर घासून घेते, नाहीतर परत उशीर होऊन जातो. तर चला आता आपूचे पप्पा आले ना तेव्हाच मग मी आता कॅमेरा ऑन करणार. तेव्हापर्यंत मला काही काम पण नाही आहे, तोपर्यंत मी थोडंसं फिरते, वॉक करते, म्हणजे पाय पण मोकळे होतील. घरात बसून खूपच पाय जाम टाकतात. आणि आप्पूचं दाखवायचं का तुम्हाला कारनामा काय करते, जाऊ दे आत्ता नाही दाखवत मी. आप्पू इतकी ओरडते इतकी चिरकते ना, तिला नजर टाईपच झाले मला असं वाटते. तर त्यामुळं आपूला कमीच प्रमाणात दाखवण्याचा मी प्रयत्न करणार. सतीश तर ना ती म्हणजे इतकी रात्री झोपेत पण इतक्या जोरात चिरकते ना, इरिटेट वाटतोय तो आवाज म्हणजे चिरकण्याचा तिच्या. आणि चला आत्ताच आपूचे पप्पा आले, आता आम्ही जेवण करतो. एक गंदी पोरगी. आपू काय करते? अपू तुला भाजी देऊ? अपू बेबी भाजी देऊ? देऊ देऊ का? इथं टाकू अजून देऊ? नाही खात ती, दाटूनच म्हणते आज. खा. जेव. काय तुझं कस बापू एकदा कर. हा हे घे अपू, हे घे, पकडून पी, पकड. तर ना आता रात्र झाली, आता मी झोपायला चालली. आणि आज दिवसभरात मस्त छान असा दिवस गेला आप्पूसोबत. थोडा वेळ बाहेर पण गेली होती आणि मस्त छान शॉपिंग वगैरे केली थोडीशी. चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.